स्वयंपाकासाठी मस्त आज खरेदी झालेली आहे आणि काय मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं जण शॉपिंगला गेलो होतो. अच्छा अच्छा अगं बाई एवढं 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 हशी येत. अगो बाई एवढं हसू येत एवढं एवढं काय आनंद होतो त्याला. असं हसतो माझे सोनो लाडू लाडू. चला आता रात्रीचा स्वयंपाक बनवते. आज ना मी मस्त पालक पनीर बनवली. पालक पनीर एकदम सोप्या पद्धतीने आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागली होती. तर याची रेसिपी मी सुवर्णास किचन चॅनलवरती टाकलेली आहे, तिथे नक्की बघा. बराच वेळेस मी दाखवलेली पण आहे. आता ग्रेव्हीला पण टेस्ट यावी यासाठी मी थोडंसं त्यामध्ये पनीर पण किसून टाकते, त्यामुळे आपली ग्रेव्ही पण थोडीशी थिक होईल, घट्ट होईल भाजी आणि मस्त लागेल खायला. तर राहुलने ना मला पनीर आणून दिलेलं होतं 1 पॅकेट, पण अजून पनीर यामध्ये टाकावं लागेल कारण हे कमी पडेल. तर मग मी त्याला सांगेल नंतर आणायला. आणि भाजीला छान मस्त असा कलर पण आलेला आहे हिरवागार. भाजी आता उकळू देते आणि जे बाकीचं पनीर होतं ते थोडंसं मी कापून फ्राय करून त्यामध्ये टाकलं. आणि त्यानंतर मग इकडे तव्यावरती मी ना मस्त माझ्यासाठी ही कारली परतते. तर मला अशीच आवडतात, मागे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. खूप छान लागतात ही कारली, अजिबातही कडू लागत नाही. हाय हॅलो सर्वांना नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला आज व्हिडिओला खूप उशिरा सुरुवात झालेली आहे. रात्रीचे 8 वाजले. स्वयंपाक झालेला आहे. मस्त पालक पनीर बनवली, पूजाला आणि राहुलला खायची होती. आणि इकडे माझ्यासाठी मस्त बॉइल्ड कारली फक्त पाण्यात उकडवली मी मिठाच्या पाण्यात आणि नंतर मग तेलामध्ये थोडीशी फ्राय केली. मला आहे ना अशी कारली ना रोज जरी दिली ना खायला तरी पण मी खाईन, मला अजिबात कंटाळा येत नाही. कारलं मला फार आवडतं, पण असं मसाल्याचं किंवा शेंगदाण्याचं नाही, असं कारलं मला आवडतं. आणि आजची कारली पण खूप छान अशी बुटकुली बुटकुली आहे, तर मला खूप आवडली. पूजानेच आणली, पूजा गेली होती काल मार्केटमध्ये ना, तर ती घेऊन आली होती मग कारली. तर स्वयंपाक झालेला आहे, भात चपात्या पण झाल्या आणि घरामध्ये कोणीच नाही, पूर्ण शांतता आहे आमच्या घरामध्ये. राहुल गेलाय जिम मध्ये आणि मिस्टर वरती आहे कारण आमचं काम चालू आहे, टाईल्स लावायचं काम चालू आहे. ते बाई आहे ना नाईट करतात कधी कधी. आणि पूजा आणि जावई गेले मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये का गेले ते मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. त्याआधी सर्व ताईंचे मनापासून खूप खूप धन्यवाद करते. काल मिस्टरांच्या पायाला दुखापत झाली तर सर्वांनाच काळजी वाटली आणि सर्व ताईंनी खूप छान कमेंट्स केल्या, त्यांच्याबद्दल काळजी व्यक्त केली. तर काल त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आम्ही, पण मला आज पण त्यांना घेऊन जायचं होतं, पण आज अचानक राहुलला नाशिकला जावं लागलं कारण त्यांना स्वतःला काही 2 व्हीलर चालवता येणार नाही, त्यांना घेऊन जावं लागेल. तरी पण मी त्यांना बोलली होती की आपण रिक्षा वगैरे बघू आणि जाऊ. पण मग आज मी पण खूप बिझी होते कारण काल रविवार होता, तर काल कुरिअर सेंटरला सुट्टी होती. काल तर काही राहुलने लाडू दिले नाही कुरिअरमध्ये, पण मग आज मला बरेचसे लाडू करायचे होते. दिवसभर आज आम्ही लाडूच बनवले. माझ्या मदतीला एक ताई येतात तर त्या असतात, तर मग आम्ही दोघींनी दिवसभर आज लाडूच केले. सर्व ड्रायफ्रूट, मेथीचे, खारी खोबऱ्याचे लाडू, भरपूर लाडू बनवले आम्ही. जवळपास 7 वाजेपर्यंत लाडू बनवण्याचं काम चालूच होतं. तिथून पुढे मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली, असं काही आहे. आणि मिस्टरांना आता जरा बरं वाटतंय, ते बोलली की आपण उद्या जाऊ कारण एक्सरे तर काढावाच लागेल गुडघ्याच्या वाटीचा, नेमका आतमध्ये काय काय नाही. आता तरी त्यांना बऱ्यापैकी आराम मिळाला आहे. तरी त्यांचं आहे ना खालीवर चालूच आहे. त्यांना एका ठिकाणी काही बसवत नाही, त्यांना सतत काही ना काही काम पाहिजे, त्याच्यामुळे खाली वर जा असं त्यांचं चालू राहतं. आता मिस्टरांना पण बरीचशी कामं असतात कारण बिझनेस असल्यामुळे बाहेरचं जे काही रॉ मटेरियल आम्ही आणतो, खारी खोबरं, खडे मसाले, मिरची, हे सर्व काही ते स्वतः आणत असतात गाडीवरती, 2 व्हीलरवरती. आणि आमचं कसं आहे, तिघांचं एक बॉन्डिंग आहे, साखळी बिझनेसची. म्हणजे आमच्या घरामध्ये जे काही चालतं ते आम्ही तिघांना एकमेकांना विचारपूस करून सर्व काही करत असतो. प्रत्येकाची कामं सुद्धा डिवाइड केलेली आहे, वाटलेली आहे. जसं मी फक्त लाडू वगैरे बनवणं, मसाला बनवणं याकडे लक्ष देते. मिस्टरांचं काम काय आहे, बाहेरून सर्व काही मटेरियल आणून देणे आम्हाला,
जसं मसाला कांडपमध्ये मशीनमध्ये जाऊन कुटायचा, तो आणायचा, न्यायचा, बाहेर जे पण आपल्याला साहित्य पाहिजे ते आणायचं. आणि राहुलचं काम आहे सर्वांना ऑर्डर द्यायची, कंप्लीट करून रिप्लाय द्यायचा. प्रत्येकाला रिप्लाय द्यावाच लागतो. जर कोणाला रिप्लाय गेला नाही तर मग लगेच ते कॉल करतात. समोरच्या पार्टीने म्हणजे आपल्याला पैसे दिलेले असतात, तर मग त्यांचा पण एक विश्वास असतो आपल्याला, आपली ऑर्डर येते की नाही. त्यामुळे त्यांना रिप्लाय प्रत्येकाला द्यावा लागतो. त्याच्यात कोणाचं पार्सल लेट गेलं किंवा मिळालंच नाही तर त्यानंतर पण बऱ्याच कमेंट्स असतात किंवा हे मेसेज वगैरे करतात. कारण बऱ्याच जणांना पार्सल कधी कधी उशिरा मिळतं, कधी कधी पोस्टाने पाठवावं लागतं पार्सल. मग पोस्टाने पार्सल आहे ना लेट जातं, तसं कुरिअरने पार्सल कधी कधी 3-4 दिवसांमध्ये पोहोचून जातं. पण पोस्टाचं पार्सल जरासं लेट जातं. मग कधी कधी खूप समोरच्याला तोंड द्यावं लागतं, ट्रॅकिंग ID देणं, असं सर्वच चालू असतं. म्हणजे राहुल कंटिन्यू त्या कामामध्ये बिझी असतो. आणि कधी कधी राहुल आहे ना 12च्या पुढे तर पहाटे 4 ते 5 पर्यंत पॅकिंग करतो. म्हणजे विचार करा, त्याला पण खूप म्हणजे टेन्शन असतं. दिवसभर मोबाईलवरती, लॅपटॉपवरती पावती बनवणं, म्हणजे ते नाव वगैरे सर्व काही टायपिंग करणं, ते बनवून आणणं, स्टिकर, प्रत्येकाचा ॲड्रेस, नाव, पत्ता, फोन नंबर सर्व ते त्याच्यावरती द्यावं लागतं बॉक्सवरती. म्हणजे तो कंटिन्यू त्या कामात बिझी असतो. त्याला बाहेर हिंडायला किंवा फिरायला जायला सुद्धा कधी वेळ नसतो. तर रात्री पर्यंत मग ते पहाटेपर्यंत ते पॅकिंग करतो आणि तिथून पुढे मग तो झोपतो. म्हणजे सकाळी मग तो उशिराच उठतो, त्यामुळे मग त्याची झोप पूर्ण होते. असं काही आहे. म्हणजे तिघांमधून एक जरी नसलं ना तरी मग थोडंसं अवघडल्यासारखं होतं, असं काही आहे. आणि आता आज आहे 13 तारीख, तर आम्हाला जायचं आहे 15 तारखेला जालनाला. तर पूजाचे आता 17ला फायनल एक्झाम आहे. ती आली घरी, 2 दिवसात ती आली. ते पण सांगते, तिथे गेली होती एक्झाम द्यायला प्रिलिमची. तर तिथं बाळ वगैरे सर्व काही बघितलं त्या टीचर लोकांनी. मग तिला फटाफट सर्व काही प्रश्नपत्रिका दिल्या आणि तिच्याकडून एक्झाम करून घेतली. तर मग त्यामुळे तिला लवकर सोडलं. मग ती आता आली आहे, तर आता पुन्हा जायचं आहे फायनल एक्झामला. तर तिची तयारी चालूच आहे, ती घरी स्टडी वगैरे करत असते. मग फायनल एक्झामला मला तिच्यासोबत जावं लागेल. यावेळेस तिचे मिस्टर गेले होते, पण आता पुढच्या एक्झामला मला जायचंय, कारण त्यांना जायचंय अमरनाथला 17 तारखेला. मग त्याची तयारी थोडीफार चालू आहे. आज कपडे वगैरे खूप सारे आमचे वॉश केले आणि आमचं वॉशिंग मशीन पण बिघडलेलं होतं, तर मग बरेच कपडे वॉश करायचे बाकीच होते. मग ते पण दिवसभर आम्ही थोडे लावत होतो. म्हणजे थोडी तयारी चालूच आहे. आणि यावर्षी मग आम्ही हॉस्टेलची फीज वगैरे भरलेली आहे तिथे, तर मग बाहेर काही कुठे राहायचं टेन्शन नाही आहे. हॉस्टेलमध्येच राहू मग आम्ही. आणि लाडूला मग सांभाळायला मला जावंच लागेल, तर असं काही आहे. आणि त्यामुळे मग म्हटलं थोडंसं लाडूचा स्टॉक करून ठेवू, कारण नंतर मग जमलं तर मग 4-5 दिवस मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मग सुट्टीच राहील. त्यामुळे मग राहुलला बोलली की मी जाण्याच्या आधीच आहे ना भरपूर लाडूचा स्टॉक करून जाईल, जेणेकरून मग सर्व ताईंना ऑर्डर मिळेल. कारण मी जाईल 15ला, येईल 22 किंवा 23ला येऊ शकतो आम्ही, कारण 17 ते 22 पर्यंत तिची एक्झाम आहे. आणि एक्झाम गॅप नाही, 3च पेपर आहे, पण मग गॅप नाही. त्यामुळे मग आम्ही 23ला येऊ असं वाटतंय मला. तर तिथं गेल्यानंतर मग व्हिडिओ जर करायला मला जमलं तर नक्कीच दाखवेल तुम्हाला सर्व परत आणि सांगेल पण. चला मी ना आता पूजेची वाटच बघते, ती आल्यानंतर मग आम्ही जेवण करून घेऊ. कारला बघून तर तोंडाला पाणी सुटले, असं झालंय की मी कधी जेवण करेन, कारण उपवास पण आहे, मला भूक पण लागली आहे. आली लाडू गेला भूर पप्पा सोबत. मी उतरली त्याला घेऊन, पण तो रडायला लागला. मग परत पाठवून दिलं त्याला. हे बघ दोन कॅरेबॅग आणले तुझ्यासाठी पण आहे, माझ्यासाठी. तर मी तुम्हाला बोलली होती की पूजा बाहेर गेली मार्केटला, आणि कशासाठी गेली आता तुम्हाला पिशवीतून समजलंच असेल. किड्स वेअर नाव आहे. पहिले मी थोडंसं बोलते. तर बऱ्याच ताईंच्या आहे ना कमेंट्स येत होत्या की प्रियंकाला काय झालं. तर म्हटलं चला आज सांगून देते. खरं तर ही आनंदाची बातमी तिला स्वतःला सांगायची होती सर्वांना, म्हणून मग मी किंवा अर्चना आम्ही सांगितली नाही. पण मग आता म्हटलं चला सांगून देऊ. तिने पण सर्वांना सांगितलं की काय झालं. तर प्रियंकाला मुलगा झालेला आहे, आणि तुम्हाला माहिती आहे पहिली मुलगी आहे तिला सई, आणि ती खूप क्यूट आहे. सर्वांना तिला बघायला पण आवडतं. आणि आता मस्त असं क्यूट छोटंसं बेबी झालेलं आहे, बेबी बॉय. तर सर्वांना खूप आनंद झालेला आहे या गोष्टीचा.
आणि खरंच खूप छान आहे, म्हणजे डिलिव्हरी खूप सुखरूप झाली तिची. सिझरिंग झालंय पण मग व्यवस्थित आहे सर्व काही. तर मग तिच्या बाळासाठी मस्त आज खरेदी झालेली आहे. आणि काय मी काय आणि माझे खरेदी मिस्टर केलेली? आम्ही दोघं जण शॉपिंगला गेलो होतो. तर मग अशा काही बऱ्याच वस्तू आणल्या आहे. तर तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं. चला, बाळासाठी पूजाने भरपूर शॉपिंग केली आहे. म्हणजे तिला बोलली मला तर काही वेळ नाहीये मार्केटला जायला, कारण मार्केटमध्ये जायचं म्हटलं ना तर मला 2 तास तरी लागतात. आणि आता सध्या माझ्या मागे खूप धावपळ आहे. तिला बोलली तू जाणार आहे ना बाळासाठी काहीतरी घ्यायला, तर मग माझं पण घेऊन ये. म्हणून ती आणि तिचे मिस्टर गेले होते मार्केटमध्ये आणि माझं पण गिफ्ट आणलं तिने. गिफ्ट म्हणजे बाळासाठी आम्ही काहीतरी घेतलंय. तर बघ तू, हे कोणाचं? तुझं हे माझं का? तुला आवडते की नाही मला इतकं दाखवतं मम्मीला आवडते की नाही. परत मग एक्सचेंज मी त्यांना सांगून आली की मम्मीला नाही आवडलं तर आम्ही एक्सचेंज करायला घेऊ. तू एकच कलर आणला आकाशी? मॅचिंग हा ड्रेस आहे का? हो. तर मस्त असा छोटासा बेबीसाठी ड्रेस आणलाय पूजाने. छान आहे. आता आणि घालते. नेव्ही ब्ल्यू असं कॉम्बिनेशन आहे. आणि फुलंच आणले कारण लहान बाळाला कसं पूर्ण पॅक पाहिजे ना. कॅमेरा कपडे जाऊन असा. तर हे बघा मस्त पूजाने बेबीसाठी छान असा छोटासा क्यूट ड्रेस आणलेला आहे. तुला आवडलाय का? मला आवडला. नक्की आता ना? माझ्यापेक्षा तुझी चॉईस छान आहे ना. हा पण मुलींना जास्त समजतं. आता मला पण. आणि ना हा सेट आहे बरं का मम्मी. म्हणजे ते बॉक्स वाले पण सेट होते पण मला त्याच्यापेक्षा हा बेटर वाटला. हा, त्याच्यात सॉक्स पण आहे का? सॉक्स, हँड ग्लोव्ज वगैरे, टोपी सगळे तर मॅचिंग आहे ना. हम्म. कलर कॉम्बिनेशन छोटंसं आवडलं टोपरं मला. आहे. आणि हे काय हातात घालायचे हाताचं का? आणि पायाचं हा, सॉक्स, पायाचे सॉक्स, हाताचे ग्लोव्ज. ग्लोव्ज. असं काही आहे. छान आहे हा ड्रेस पण. छान आहे. असा होजिरी कपडा आहे. छान आहे ना? लहान बाळ आहे ना त्याची त्वचा पण एकदम अशी नाजूक असते. तर मग हा लगेच अगं घालता खूप पण अशी येईल. लाईट कलर होते, अबोली कलर होता, व्हाईट वगैरे, पण मला स्काय ब्लू छान वाटलं. छान. लाडूला पण स्काय ब्लू कलरचेच खूप सारे ड्रेस वगैरे होते. ब्लँकेट आणि हे काय आणलंय तुझ्या? दुपटा म्हणजे ब्लँकेट टाईप दुपटाच आहे. पण व्हाईट आणलं तू, ते खराब नाही होणार का? हा पण छान वाटतं बाई. असतील खूप छान आहे ना. गं. हे कसं आहे माहिती का, असं गादी सारखा फील येतोय. हा, एकदम कॅरियर म्हणून पण युज होईल आणि दुपट म्हणून पण युज होईल. असं तुला असं वाटलं ना? छान आहे ना. तुम्हाला कसं वाटलं? आवडलं ना? पूजाने आणलेलं आहे. त्याचा कपडा एकदम असा बबली कपडा आहे. छान आहे मग, मस्त आहे. नक्की ना. हे कितीचा? हे 450. छान आहे पण, मस्त आहे. छान आहे. म्हणजे ना आवडलं मला. 150 पासून होते पण कपडा क्वालिटी मॅटर करते ना. छान. तर मला हे आवडलं आणि कॉम्बिनेशन पण आवडलं की असं स्काय ब्लू आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन असं रिच फील देतं. आणि त्याचं हे जे आहे ना बबली वाटतं असं गादी सारखं सॉफ्ट. हा, एकदम सॉफ्ट आहे. छान आणलंय. आणि कसं आहे आता ना पावसाळ्याचे दिवस आहे, असं दमट वगैरे वाटतं तर जास्त होजेरी पण नको, थोडस वेगळं है ना. असे वेलवेट मध्ये पण होते पण त्याने खूप गरम झालं असतं. राहुल अजून पनीरचं एक पॅकेट आण बरं का. हे काय गं? हो ठीक आहे. ते असं बांधायचंय वाटतं वरतून असं बेल्ट, त्याला असं बांधायचा ते पॅक राहील. तू विचार कर ना याच्यात बाळाला असं घेतलं तर असं कॅरियर वाले पण फील येईल ना. छान छान. मला असं वाटत होतं म्हटली गादी आणली का काय. गादी ती नाही का, ती पण गादी पण छान आहे ना. गाद्या पण होत्या नेटवाल्या, पण हे कॅरियर पण पण चांगलं आहे. होते. मला हे आवडलं. म्हणजे तुला आवडलं ना, नाही तसं एक्सचेंज करू शकतो आपण. नाही छान आहे. आणि सांगून आली. आवडलं मला. हा ना. हा ड्रेस ना हा घालून दे त्याला, याच्यात असं गुंडाळलं ना तर किती भारी दिसेल तो. तर प्रियंकाला आता घरी आणलेलं आहे. आजच आणलेलं आहे. सकाळी आणलेलं आहे वाटतं ना, दुपारी. आज सकाळी आणले. कारण हा दिवसभर तर मला काही जायला वेळ मिळाला नाही. पण मग पूजा बोलतीये की आपण जेवण केल्यानंतर जाऊ मावशीच्या घरी प्रियंकाला भेटायला. हा कसं रात्रीचा रिलॅक्स टाइम असतो. मी पण सकाळपासून अभ्यास करत होती, मम्मीला पण जमलं नाही. माझं संध्याकाळी मस्त गप्पा मारू, मस्त बसू, मला बाळाला घेऊन फोटो पण काढायचा आहे. ते लाडूवर राहू दे राहू दे. नाही मागची लाईट लावायची. कोणती मागची? वरची. हा ना. लाईटी बंद वाजू नको रे. दाखव. गेस कर मी काय आणलं असं. ड्रेस ड्रेस तर आणलाच आहे. अजून काय आणलं असेल? नाही सांगू शकत. अरे बापरे, हे प्रोडक्ट हिमालयाचं अंजलीने संजय काय सेजल. सेजलने आणलं होतं बाळाला. ते सांगलं का?
तशा टाईपचंच आहे. बरं ड्रेस पण आणला का? ड्रेस पण आणला. पण हे कसं वाटतंय बघ, याच्यामध्ये ना सगळे प्रोडक्ट आहेत. हिमालयाचं बेबी ऑइल आहे, त्याच्यानंतर बॉडी लोशन आहे, वाईप्स आहे, हे बघ बेबीचं मसाज ऑइल, त्याच्यानंतर बॉडी लोशन, वाईप्स, डायपर रॅश क्रीम, साबण, त्याच्यानंतर पावडर वगैरे असं बरंच काही काही आहे यात. आणि इथे दिलेलं पण आहे काय काय आहे ते सगळं. सगळं दिलेलं आहे. शॅम्पू पण आहे याच्यामध्ये, शॅम्पूची पण बॉटल आहे. असं सगळे काही प्रोडक्ट आहे. आणि लहान बाळाला म्हणजे मला अनुभव आहे, आपण लाडूला पण मी हेच प्रोडक्ट वापरते. एकदम सेफ आहे. आणि बाळाची स्किन कशी सेन्सिटिव्ह राहते ना, तर लहान बाळाला हे मला तर छान वाटलं. म्हणजे लाडूला यूज करते तर म्हटलं चला त्याला पण घेऊ. तर कसा वाटला सेट मम्मी? मला पण आवडला. म्हणजे सर्वच काही ना काही कपडे आणतात तर थोडस हे वेगळं छान काहीतरी वेगळं छान आहे. हिमालय प्रोडक्ट पण चांगले. आम्ही लाडूला हेच वापरतो. लाडूला हेच वापरतो ना, म्हणून मग मी म्हटलं चला चांगली कंपनी पण चांगली आहे आणि युजफुल पण आहे. म्हणजे युज झाला पाहिजे. आणि कपडे खूप जण कपडे आणतात, कपडे भरपूर कपडे इतके युज नाही होत, तरी पण मी एक ड्रेस घेतलाय. लाडूचे कपडे पण बरेचसे बाकी छोटे होऊन जातात ना ते लहान बघ बाळाला. मी पण स्काय ब्लू कलरचा घेतलाय, पण मी सेट नाही घेतलाय, मी सिम्पल घेतलेला आहे. छान आहे छान आहे. सिम्पल आहे पण छान आहे. असं रेग्युलर युजला असं छान आहे. खूप छान आहे. हे बघ, मला स्काय ब्लू कलर आवडतो म्हणून आणि प्रियांकाचं बाळ खरंच खूप क्यूट आहे, खूप छान आहे. सई सारखंच आहे ते पण दिसायला. हे बघ छान आहे ना. हा ड्रेस मला अरुणा मावशीने घेतला होता देवांना, 500 रुपये दिले होते. मी चौथीला काय कशी होते. आमचा डान्स होता ते फना पिक्चर मधलं गाणं कोणतं ग? देश रंगीला रंगीला, तेव्हाचा ड्रेस आहे हा माझा. मला लय आवडायचा हा टॉप. पुढून मागून होता का ग? मागून पण डिझाइन मागून होती, पण पुढून design. पण डिझाईन होती. हा आणि कशी दिसते मी छान आहे. चला आता राहुल दादा आहे ना माझ्या कैरी कापून देणार आहे. हळू बर का, हाताला पक्क बांध. ती मांजर बघ. बऱ्याच दिवसांपासून मला आहे ना कैरीचं लोणचं बनवायचं होतं. दरवर्षीच मी बनवते, पण यावर्षी मला वेळच मिळत नव्हता. मग आता म्हटलं चला 1 किलो कैरी आणू आणि लोणचं बनवू. कैरी छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि आता अडकित्त्याच्याच साहाय्याने ह्या कैरी ना कट करते. मागच्या हप्त्यात पण मी कैरी आणलेल्या होत्या, पण बाजारामध्ये ना कापणारे नव्हते. म्हणजे आता सीझन पण संपत आलेला आहे. तर मग मी अडकित्ता आणला एका ठिकाणाहून आणि राहुलला बोलले की मला ह्या कैरी कापून दे व्यवस्थित. मग याचं लोणचं मी आता उद्याच बनवे. आणि खूप उशीर पण झालेला होता, त्यामुळे मग पुढचा व्हिडिओ काही जास्त शूट केला नाही. तुम्हाला नंतर मी या पुढचा व्हिडिओ दाखवेलच. हा व्हिडिओ इथे संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना गुड नाईट, शुभरात्री.